असं झालं की तो असा व्हायचा. तो असा आला की मी असा आलो. वारा आला की तो पुढे जायचा, मी पुढे जायचा. माग आला की मी मागे यायचो. तेव्हापासून मी जरासे मागं पुढे आणायची सवय झाली. कारण ते माहीत पडत आता ते सगळं पहिलं काय ते बघा पहिले वळणी ते सगळं तो माहीत झाला की असा पुढेच पळायचं. आणि ते 4-5 म्हातारे कामरा पूर्ण बांधून फेटे. आणि मी प्रमाण सांगतो, मी बोलतो तरी असे पाहू लागले. आणि तो भगवान त्याला गड्डे नव्हते, त्याला शिलं होती. शिलं ते वाजायला गेलं इकडून धोका लागेल तर शिव तिकडे पाहायचं, तिकडून हाणलं तर तिकडे पाहायचं. आता पकवत वाजवणारा दिन असं नव्हतं मला. घी घेता घी घेता घी घेता काही म्हटलं की तेवढंच बंग बंग बघा बंग बंग बघा. आमच्यामुळे जे म्हातार म्हणायचं वाय काय वाद केली काय वाद केली लगेच तेवढं ते म्हातार पोहा आणि चालू करतात. आणि मी प्रमाण म्हणतो तरी ते मला कसे पाहायचे. आणि मग मी विचार केला गजानन महाराज संस्थांचं सगळं साहित्य भेटायला लागलंय, सगळ्यांच्या गावात सगळी सुविधा आहे, पण तरी मला खेळ वाटायला लागला. तर ह्या युगामध्ये ही परिस्थिती 4-5 म्हातारे लगेच लागले बोलायला नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा. मी म्हटला कर्तव्य होत आहे हे प्रमाण आणि मी म्हणायला गेला हे खेळ निर्माण होत होतं तेच प्रमाण दिलं नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा मला सांगायला गेलं. म्हणजे मला असे नाही आम्हाला भेटतात. पण इथं काय इथं असं वाटतंय मला रात्री 1